हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतोय. आज तुम्हाला माझ्या घरच्याच काही वनस्पती दाखवणार आहे, ज्या आम्ही परंपरेनं ज्याचा उपयोग करत आलो. अशा औषधी माझ्याजवळ आहे, ज्याचा मी तो काही व्हिडिओ टाकलेले आहेत, काही टाकायचे राहिलेले आहेत, पण ज्याचा आपण भरपूर फायदा घेतला आहे, जेव्हा आपण वापरलेले आहेत त्या अनुभवाच्या वनस्पती आज मी काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. बघा, आता हे माझ्या पूर्वजांचा खजिना आहे, पूर्ण भरलेलं आहे. बऱ्याच वनस्पती आहेत, मी थोडक्यात माहिती देतोय तुम्हाला त्याची. तर हे बघू शकता, ही लोखंडीची मुळी आहे, जिला आपण शरपुंखा म्हणतो उन्हाळी. तर हे पण ठेवलेलं आहे जवळ, कारण याचं कधी कोणाचा दात गीत रात्री दुखायला लागला, एखाद्या वेळेस थंड पाणी झोमतं काही, अशा वेळेस जर मुळी चावायला दिली तर 10-15-20 मिनिटांमध्ये आहे ना चांगला आराम पडतो. काही काही दुखण्यामध्ये ज्याला मार लागलेला असतोय, इन्फेक्शन वगैरे काही झालेलं आहे, अशा ठिकाणी याचा चांगला वापर होतो. बघू शकता, ही दुसरी वनस्पती आहे. आपण ते मूळव्याधसाठी या वनस्पतीचं धुपट देतो म्हणतोय ना, एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या या वनस्पतीचा. पण ते ती वनस्पती आहे, बघू शकता तुम्ही. बऱ्याच प्रमाणावरती काही बरेच शिल्लक राहिलेले आहेत माझ्याकडे पूर्वीचे, आणि घरात ठेवतोय, कधी कोणाला लागलं तर याचं काम पडतं. याचे रिझल्ट चांगले आहेत मित्र. हे कुठं भेटलं तुम्हाला तर याचा वापर करून घेतो. बरेच नाही, पण 40-50% याचे रिझल्ट मिळतात. काही काही मुळव्याध अलग अलग प्रकारचे असतात, अलग अलग कारणामुळे होत असतात. त्याच्यामुळे करून बघा, याला काही पैसे लागत नाही, काही नाही. त्याच्यानंतर आता हे मुरुड शेंगा, याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे मी आपल्या चॅनलवर. हे पोटासाठी खूप महत्त्वाचं औषध आहे. पोटाला झोंबी यायला लागली, मुरडा यायला लागला, अशा वेळेस त्याच्या 2 शेंगा कुटून याचा जरा काढा करून घेतला, किंवा वाटून पावडर जरी कोमट पाण्यासोबत घेतलं तरी पण याच्यात चांगला फरक पडतो मित्रांनो. आता हे बघा, हे निरगुडीचं चूर्ण आहे मित्रांनो. बरेच दिवस मी करून ठेवलेलं होतं, पण आता राहिलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये. हे निरगुडी चूर्ण आहे, याचा मुळव्याधसाठी याचा वापर होतोय. हे तुपात द्यावं लागतं, तुपात जर दिला तर यांना चांगला फरक पडतोय. निरगुडीच्या पानांचं चूर्ण केलेलं आहे. सांधे वातदुखी असली, काही ठणक गिनक असली शरीरात, तर त्याच्यावरही याचा वापर केला जातोय. ठणकासाठी पण काही शरीरात हे पावडर द्यायचं. हे रिंगणीचे फळ आहेत बघा याच्यामध्ये. अजून नेहमी आम्हाला याचं काम पडतं, मी भरपूर आणून ठेवलेले आहेत. भरपूर आणून ठेवलेले आहेत यावर्षी, काने दाताच्या दुखण्यावर याच्यावर हे कामाला येतं. याचं धुपट द्यावं लागतं, त्याच्यामुळं हे ठेवलेलं असतं. हे अडुळसा चूर्ण आहे मित्र, अडुळशाचं चूर्ण आहे. हे दमा खोकल्यासाठी याचा वापर केला जातोय. हे आपण तोंडात तंबाखू सारखं असं तोंडामध्ये जरी रात्री झोपताना ठेवलं आणि सकाळपर्यंत तसं ते रस गिळत राहिलं ना मित्र, तरी खोकल्यामध्ये दमामध्ये याला चांगला आराम पडतो. एवढं जबरदस्त वनस्पती आहे. याचा व्हिडिओ टाकतोय मी, आपला व्हिडिओ टाकायचा राहिला अडुळशाचा. हे वांसकंटोलीचा कंद आहे, याचा व्हिडिओ टाकतोय, त्याबद्दल माहिती देतो तुम्हाला.
आघाड्याची मुळी आहे मित्र. आघाड्याची मुळी आहे. इथं काही विंचू गिंचू चावला अशा ठिकाणी मग याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे इथे घरात ठेवलेला आहे. याला उगाळून पाण्यात उगाळायचं असं दगडावर आणि जिथं विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी असं त्याचा लावून द्यायचा तो. हे बाळ हिरड्याचं चूर्ण आहे. या अपचनासाठी डायजेशन सिस्टम ज्यांचं व्यवस्थित नाही आहे त्यांच्यासाठी हे कामाला येतं. याचा व्हिडिओ अजून टाकायचा आहे आपल्याला, पण आमच्या इकडे हिरड्याचे झाडं नाही आहेत. हे पण एक मुळव्याचं औषध आहे मित्र. याचे मी बरेच प्रयोग केले ते, बऱ्याच प्रमाणात आणून ठेवलेलं होतं मी घरी. पण काय आहे की याचे नावं माहिती नाही तर त्याच्यामुळं सांगताना थोड्याशा अडचणी येतात, व्हिडिओ बनवताना अडचणी येतात. याचे नावं माहीत नाही. परंपरेनं आम्ही याला वापरतोय पण आता याचे नावच माहिती नाही आहेत. जे शोध घ्यावं लागणार आहे ग्रंथामध्ये. माझ्याकडे काही ग्रंथ आणलेले आहेत मी, पण त्याचं वर्णन काही अजून या औषधाचं सापडलंच नाहीये, भेटतच नाहीये. अशा अडचणी येतात. तरी एक माहिती व्हावं या उद्देशाने आपण याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे. हे फक्त पानामध्ये असं थोडंसं नागिलीच्या पानाचा विडा असतो ना, त्याच्यामध्ये एक असं 2 बोटाच्या चिमटीत बसेल एवढं चूर्ण पानामध्ये टाकून दिवसभरात 2 किंवा 3 पानं खाल्ल्या जातात. त्यानं मुळव्याध, खोमाची मुळव्याध आहे, त्यांना आराम मिळतो. कोणाला लागत असलं तर माझ्याकडे मिळतात, माझ्याकडे भरपूर आहे. पण मला पाठवता येणार नाही कारण आमच्या इथं पोस्ट ऑफिस नाही. कोणाला लागलं तरी घेऊन जावी, नामूल्य भेटल. हे बघा अक्कल काढा आहे. आपण याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे चॅनलवर आपल्या. हे जरा रहस्यमय आहे. हे डोरले आहे मित्र, डोरल्याची फळ आहे. डोरल्याचं फळ डोरली म्हणतात याला. हे वांग्यासारखं एक झाड असतं आणि ही त्याची फळं येतात. डोरली आपण म्हणतोय त्याला. तर हे त्वचा रोगामध्ये याचा चांगला वापर होतोय. याचं तेल बनवावं लागतं. हे तिळाच्या तेलात किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये याला जाळलं जातं. ते तेलात टाकून आणि याचं जे तेल निघतं याच्यापासून ते मग तो त्वचा रोगावर लावलं सोरायसिस सारखे आजार सुद्धा आहे ना बरे होतात. तर त्याच्यासाठी वापरलं जाते मित्र. काही बऱ्याच लोकांना मी औषधं दिलेले आहेत, त्याचे चांगले रिझल्ट आहेत. तुमच्या भागातही मिळत असेल कुठं तर करून बघा. त्या थंडीच्या दिवसामध्ये शरीराला काय असं चट्टे उठतात बघा, पांढरे किंवा लाल काळ्या रंगाचे चट्टे उठतात शरीरावर आणि त्याला खास सुटते. तर अशा वेळेला या तेलाचा जर वापर केला तुम्ही तर 2-3 वेळा जरी लावलं तर 2-3 टायमातच ते एकदम त्वचा मुलायम होऊन जाते आणि तिथली खास पण बंद होऊन जाते. हे वेखंड आहे मित्र. याला वेखंड म्हणतात. हे तापात वगैरे याचा काम येतं. याचा काढा दिला जातो डोकंदुखीसाठी. याच्यासाठी याचा वापरतो. याचा व्हिडिओ टाकतोय मी, संपूर्ण व्हिडिओ. कारण आता याच्यात सगळं सांगत बसलं तर व्हिडिओ खूप लांबा होईल. या वनस्पतींचे नावं आता मला दुसऱ्या याच्यात शोध नाही. सगळ्या भाषेतले वेगवेगळ्या भाषेत त्याचे वेगवेगळे नावं येतात. हे ज्येष्ठ मध्ये मित्र, ज्येष्ठ मधाच्या काड्या येतात बघा. याला किडा लागायला लागला आता, खराब होत आलंय. बरेच दिवस तर घरामध्ये. ही दातून आहे. जुन्या काळात, आता आजकाल कोणी दातून वापरतच नाही. दातून म्हणून आहे. खोकल्यावर याच्यावर पहिले वापरले जायचं, खोकल्यासाठी.
हे मित्र तुळशीच्या मंजिऱ्याचं चूर्ण आहे. शीघ्रपतनसाठी मी याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे चॅनलवर. याचे चांगले रिझल्ट हे बऱ्याच आजारासाठी दिलेलं आहे मी पहिले, पण याचे शीघ्रपतनसाठी चांगले रिझल्ट आलेले आहेत मित्र आणि अनुभव आहेत. त्याच्यामुळे याचा वापर करून बघा तुम्ही आणि अनुभव घ्या. आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे. या चूर्णाचा चांगल्या प्रमाणात वापर होतोय आणि याचाच पासून चांगला फायदा होतो मित्र. हे तुळशीचं बीज आहे. याचाही चांगल्या प्रमाणात वापर होतो. हे अपचनासाठी याच्यासाठी याचा काढा करून देतोय. चहामध्ये काढा घेतला जातोय, त्याच्यासाठी आम्ही ठेवत असतोय घरामध्ये. ही चहाच्या पत्ती त्याच्यात टाकून जर यांना चहा पत्ती घेतल्यापेक्षा हे जर वापरलं तर याचा एकदम छान सुंदर काढा बनतो. आणि हे पचनक्रिया सुधारण्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. म्हणजे शरीरातले काही ताप वगैरे असला अशा टायमात याचा काढा करून घेतला तरी तापातही यांना बऱ्याच फरक पडतोय. सर्दीसारख्या आजारामध्ये त्यांना चांगला आराम पडतोय. हा बिन कोली जखंद आहे मित्र. आमच्या इकडे याला कोली जखंद म्हणजे वनस्पती आता एक कंदवर्गीय वनस्पतीचे नाव नाही कोली जखंद म्हणून, पण याची शास्त्रीय माहिती आपल्याला घ्यावं लागणार आहे. याची पण अजून काही नाव आहेत त्याच्यामुळं असं या नावाने एकदम ओळखता येणार नाही. तर याचा मुळव्याध जे कोमाची मुळव्याध असते त्याच्यासाठी, कोंब जिरून जाण्यासाठी किंवा इन्फेक्शन झालं, खास सुटली, याच्यासाठी या वनस्पतीचा वापर होतो. ही पानात नागेलीच्या पानाच्या विड्यामध्ये जरा असं देत आहे. आपल्या ज्वारीच्या दाण्या एवढा थोडासा तुकडा टाकून एवढा एक छोटासा तुकडा याचा पण नागेलीच्या पानाच्या विड्यामध्ये टाकून दिला जाते. याचा व्हिडिओ टाकायचा आहे मित्र आपल्या चॅनलला. अजून मी टाकतोय. ही वनस्पती दिसल्यानंतर भेटल्याच्या नंतर तुम्हाला याचा व्हिडिओ संपूर्ण माहिती मी देतोय. हे बिब्या भिलावा गोटे बघा. हे बिब्याचे गोटे आहेत. आम्ही गोटे म्हणतो, याला भिलावा म्हणून ओळखलं जातं. याचा व्हिडिओ टाकतो मी आता. तुम्हाला संपूर्ण माहिती त्यावर देतोय त्याची. हा कळलावीचा कंद आहे मित्र. याची आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, पण याची चॅनलवर आहे आपल्या व्हिडिओ. कळलावीचा कंद आहे, पण हा खूप काळजीपूर्वक वापरावा लागतो. वैद्याच्या सल्ल्यानंच वापरता येतो, कारण ते विषारी असतो. तेव्हा तिथं काळजीपूर्वक म्हणजे ज्या जाणकार आहेत त्याच्या सल्ल्यानुसारच त्याचा वापर केला जातो. हे निरंजन फळ आहे मित्र. ज्या लोकांना मुळव्याधचा त्रास आहे, त्या संडासच्या जागेवर खाज सुटते, संडास झाल्याच्या नंतर आग होते किंवा ठणक लागते, त्या लोकांसाठी हे जबरदस्त औषध आहे. हे तुम्हाला आयुर्वेदिकच्या जडीबुटीच्या दुकानावर कुठे 5 रुपये 10 रुपयाचं एक फळ मिळतं. हे संध्याकाळी 1 कपभर पाण्यात टाकून द्यायचं, असं रात्रभर ठेवायचं. हे सकाळपर्यंत चांगलं असं मोठं होतं, फुलतंय. चांगलं असं मोठं होतं, फुलतं. आणि मग हे पिळून घ्यायचं त्या पाण्यात याच्यातलं अर्क आणि हे फेकून द्यायचं. याचं काम झालं. ते पाणी तुम्ही जर रोज सकाळी अनुशापोटी पिला ना, तर मित्र बऱ्याच प्रकारच्या मुळव्याधमध्ये त्यांना फरक पडतो. जे इन्फेक्शन वगैरे होतात, अंगावर होते, खास सुटते, अशा लोकांना याचा नक्की फायदा होतो. माझ्याकडे आता जरा शकत राहिले. आमच्या इकडे झाडं नाहीत एकूण. हे विकत मिळतं पंसारीच्या दुकानावर, आपल्या जडीबुटीच्या दुकानावर. कुठे बिन घ्या, 5 किंवा 10 रुपयाचं एक फळ देतात. पण तुम्हाला दोन किंवा 3 फळं घेतले का नाही, तर 2-3 दिवसाचा चांगला आराम मिळतोय. 7-8 दिवस घ्यायचं, कंप्लीट बरे होऊन जातात. एक आहे कडू इंद्रावणाची मुळी मित्र. आपण याचा व्हिडिओ टाकलेला आहे. पोटदुखीसाठी याच्या कामी येते.
थोडंसं पाण्यात टाकून आम्ही ह्याचं देत असतो. पोटगीर दुखायला लागलं कधी लेकराचं किंवा माणसाचं कोणा एखाद्या वेळेस रात्रीच्या टायमाला, तर हे नागवेलीच्या पानामध्ये थोडंसं तुकडा याचा टाकून दिले जाते. हे खूप कडू असते, पण याचे रिझल्ट खूप चांगले येतात. पोटात गॅस वगैरे झाला ना, एकदम जबरदस्त त्याचे रिझल्ट मिळतात. हे अर्जुन सालीचं चूर्ण आहे मित्र. अर्जुन सातवड्याचे जे साल असते, आपण अर्जुन औषधाचा ते एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर आपल्या. हे हृदयासाठी चांगलं जबरदस्त औषध आहे. हे जखमेसाठी या पावडरचा वापर केला जातोय. जखमेवर जर हे पावडर टाकलं तर लवकरच ती जखम पण भरून येते. शरीरातलं ते पाणी सगळं त्या जखमेतलं शोषून घेतंय. आणि याचा भगेंदर सारख्या आजारामध्ये सुद्धा चांगला वापर होतोय. त्या भगेंदराच्या छद्रामध्ये ते भरून द्यायचं, याच्यामुळे ती जखम लवकर सुकून बरी होऊन जाते. ते दुसरे औषध आहेत भगंदरवर. मी त्याचा व्हिडिओ टाकतोय आता त्या वनस्पती दिसल्याच्यानंतर. पण हे जबरदस्त औषध आहे वनस्पती मित्र. याचा संपादन माझ्याकडे भरपूर. मी भरणी भरून 1-2 भरणीच्या जवळजवळ माझ्याकडे औषध होतं. एवढं राहिले देऊन लोकांना. ते जुने औषध आहेत. आता ही बंद केलं त्यानं काही माझ्याकडे दुसरा व्यवसाय असल्यामुळं आता हे करता येत नाही. पण हे चला, जे आपल्याला माहिती आहे ते लोकांनाही माहिती व्हावं या उद्देशानं आता हे व्हिडिओ आपण बनवत असतोय. एक सागरकोटी सारखंच असतं शेंगा, त्याच्यातलं वाल म्हणतात त्याला, काटेरी वाल. ते काटेरी वालाच्या बिया येतात. तर त्या पगार रोगामध्ये याचं काम येते. या विड्या ते बियातली जी गोडंबी असते, ते स्त्रियांच्या गर्भोदराचं जे गर्भाशयाचे जे आजार असतात त्याच्यामध्ये चांगलं काम करते. तसंच पोटदुखीसाठी सुद्धा याचा वापर होतोय. पानात याची जी बी गोडंबी जी असते ती पानात गोडंबी दिल्या जाते नागेलीच्या. हे जुने औषध आहे मित्र. याचा म्हणजे घरच्या घरी वापर करण्यासारखे येतो. आपले काही दुष्परिणाम होणार नाहीत. याच्यामध्ये बेड याचं चूर्ण आहे. काय वनस्पती याच्यात अजून आता व्हिडिओ टाकायचे. या गाड्याची राख आहे मित्र. किडनी स्टोनसाठी, किडनीच्या सुजेवर याचा वापर केला जातोय. याचा व्हिडिओ बनवतोय मी पण. याची राख आहे. याचा क्षार बी नव्हता माझ्याकडे, पण क्षार संपलाय. तर असे औषधी मित्र होईल. याचा वापर करा घरच्या घरी. करायला काही अडचण नाही. हे आपण लोकांना देत होतो. याचे बरेच दिवस प्रयोग केलेत मी. या अनुभव येतात थोडंफार. याच्या चांगल्या वनस्पती आहेत अजून बरेच. यात आता काही नाही आहे, कारण बऱ्याच दिवस मी बंद केलं. घरात सगळं याच्यासाठी स्पेशलच हे लागत असतं. घरात सगळा कचरा होत होता याचा, सगळ्या वनस्पती आणून ठेवल्यामुळे. त्याच्यामुळे आता हे सगळं साफसूफ केलंय, ठेवल्या नाही आहे. याचं पहिले भरपूर राहायचे आमच्या घरामध्ये. कारण याचं आपल्याला नेहमी काम पडायचं, त्याच्यामुळे आणून ठेवावंच लागलं. आता आपल्याकडून देणं होत नाही, पण आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो किंवा जेणेकरून लोकांना त्याचा फायदा व्हावा या उद्देशानं. कारण हे अनुभव येतात, अनुभवाच्या वनस्पती येतात. त्याचा वापर करा जीवनामध्ये आणि आपल्या दुःखातून मुक्त व्हा. एक आठवण म्हणूनच आता या औषधी घरामध्ये ठेवलेलं आहे किंवा औषधी. तर भेटूया मित्र अशाच एका नवीन पुढच्या वेळेस आता एखादे वनस्पतीसोबत आणि औषधी वनस्पतीच्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या भावांनो.